जळगाव रेल्वे दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा 13 वर 9 जणांची ओळख पटली। मृतांमध्ये 10 वर्षांच्या बालकाचा समावेश। अपघातामध्ये 25 प्रवासी गंभीररीत्या जखमी। रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांमार्फत होणार चौकशी। जळगावमध्ये पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या आगीच्या अफवेच्या नंतर ट्रेनमधून उड्या। समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची रुळावरच्या प्रवाशांना धडक। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज शिवसेनेचे 2 मेळावे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अंधेरीमध्ये महामेळावा तर बीकेसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव। बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती। मुंबईमध्ये रिगल सिनेमाजवळ बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उद्धव ठाकरेंचं अभिवादन। बाळासाहेबांच्या पुतळ्याजवळ आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट। न्यायालयीन कोठडी मिळाल्याच्या नंतर वाल्मिक कराडवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। रात्री पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कराडवरती आयसीयू मध्ये उपचार। पुण्यामध्ये गुलेन-बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला। रुग्णसंख्या 22 वरून 59 वर। 12 जण व्हेंटिलेटरवर। क्रिकेटवाडी, सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरामध्ये सर्वाधिक रुग्ण। सैफ अली खानवरती हल्ला केलेल्या चाकूचा 3रा तुकडा पोलिसांना सापडला। आरोपीने हल्ल्याच्या नंतर वांद्रे तलाव परिसरामध्ये फेकला होता चाकूचा तुकडा। सैफवरील हल्ला ताजा असतानाच मुंबईतल्या स्टार कलाकारांना धमकीचे मेल। कॉमेडियन कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा, डान्सर प्रोड्युसर रेमो डिसोजा यांना धमक्या। गुन्हा दाखल। छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावरील छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज। विकी कौशल संभाजीराजेंच्या भूमिकेत तर अक्षय खन्नाने साकारला औरंगजेब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।